हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी देखील खूप मस्त आहे. तर आजचा व्लॉग हा खूप छान होणार आहे, कारण जी मी 5 वर्ष वाट बघितली होती, जी मी 5 वर्ष मेहनत करते, त्याचं फायनली मला फळ भेटलेलं आहे. आणि म्हटलं हा इतका मोठा क्षण आहे माझ्यासाठी, तो तुमच्यासोबत देखील शेअर करावा आणि ज्या माझ्यासारख्याच ज्या व्हिडिओ वगैरे बनवतात त्यांच्या उपयोगी येईल. कारण ब्रँडसोबत काम करून आपण कसं पैसे कमवायचे किंवा स्वतःहून ब्रँड आपल्याला कसं कोलॅबसाठी विचारतं, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि विथ प्रूफसहित मी तुम्हाला दाखवणार आहे की मला किती कोलॅब मिळालेले आहेत आणि मी किती अर्निंग केलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करते. तर मी एका व्हिडिओमधून म्हणजे एका ब्रँडशी एका व्हिडिओचे मी आत्ताच्या म्हणजे गोल्डच्या नुसार मी त्या प्राईजमध्ये 1 ग्रॅम सोनं खरेदी करू शकते. म्हणजे मी जे एका व्हिडिओचे पैसे चार्ज केलेत त्यातून. तर तुम्ही विचार करू शकताय की तुम्ही किती पैसे कमवू शकताय. असे मी एका महिन्यामध्ये 11 कोलॅब केलेले आहेत आणि प्रत्येकाची प्राईज ही वेगवेगळी असते. आणि यामध्ये तुम्हाला बार्टर कोलॅब म्हणून पण ऑप्शन असतो. त्यामध्ये ना ब्रँड आपल्याला प्रोडक्ट देतं, त्याच्या बदल्यात आपल्याला काही ब्रँड म्हणजे पेमेंट पण करतं आणि प्लस तुम्हाला प्रोडक्ट असतं ना 2-3 हजारचं, ते पण फ्रीमध्ये देतं. आणि काही जण असे असतात की बार्टर म्हणजे अदलाबदली. ते तुम्हाला प्रोडक्ट देतात आणि तुम्ही फक्त व्हिडिओ बनवायचा, ते तो प्रोडक्ट आहे ते तुमचं, तुम्हाला त्याचे पैसे वगैरे काही मिळत नाहीत. असे भरपूर कोलॅब असतात, ते तुमच्या चॉईसनुसार तुम्ही एक्सेप्ट करायचे आणि त्याचे व्हिडिओ बनवायचे. तर हे मी सगळं कसं कमवलं आणि फायनली माझं पेमेंट काल म्हणजे 10 तारखेला माझ्या हातात आलेलं आहे. तर मला इतका जास्त आनंद झाला आहे ना की मी शब्दात सांगू शकत नाही. आजपर्यंत फक्त माझ्या नवऱ्याचे टोमणे ऐकत आले होते की 5 वर्ष तू व्हिडिओ बनवते, व्हिडिओमधून 1 रुपया कमवला नाहीस, काय नाही, आयफोन घेऊन दिला पण काहीच झालं नाही. पण आत्ता माझ्या नवऱ्याचं तोंड मी फायनली बंद केलेलं आहे. कारण जेवढा माझा नवरा कमवतो त्याच्या 70% आता मी कमवते, फक्त कोलॅब करून. आणि दुसरे जे आपले येतात बाहेरचे प्रमोशन वगैरे, त्याचे पैसे वेगळे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओ जरा मोठा होईल, त्यामुळे मी पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 व्हिडिओज अपलोड करेल. तर पार्ट 1मध्ये मी माझी सुरुवात कशी केली होती इथपर्यंत येण्यासाठी, तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा झाला आहे ते सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जर ब्रँडसोबत काम करायचं असेल तर मला कमेंट करा. तर ही गोष्ट आहे 2021ची. 2021मध्ये माझा मोठा मुलगा अद्विक झाला होता. तेव्हा मी मजेत मस्करीमध्ये मी त्याचे 1-2 व्हिडिओ यूट्यूबला टाकले होते. मला तेव्हा यूट्यूबचं काहीही माहिती नव्हतं. नंतर म्हणजे त्याला 1000-2000 असे व्ह्यूज आलेत. मी त्याच्याकडे लक्षच दिलं नव्हतं. त्यानंतर मी 1 वर्ष काही व्हिडिओज वगैरे बनवले नाही, म्हणजे माझ्या मनात देखील नव्हतं. तेव्हा कसं असं कोणी जास्त व्हिडिओ बनवत नव्हते, भीती वाटायची आपलं लग्न झालं आहे, लोक काय बोलतील, आजूबाजूचे काय बोलतील. त्यानंतर मी असेच रील्स वगैरे बघताना की मला समजलं की व्हिडिओ बनवले तर आपल्याला पैसे वगैरे भेटतात, आपण फेमस होतो. तर मला फेमस तर व्हायचं नव्हतं, पण पैसे कमवण्यासाठी म्हणून मी एक स्रोत म्हणून मी त्याचा वापर केला होता. मग मी थोडे व्हिडिओज अपलोड करायला शिकले, दुसऱ्यांचे बघायचे आणि त्या प्रकारे मी बनवायचे आणि ते अपलोड करायचे. त्यानंतर मी व्हिडिओ बनवले, पण तेव्हा असं वाटायचं आपले सबस्क्रायबर वाढतील की नाही. 1, 2, 3 आणि नवीन असताना तर खरंच सांगायचं तर मी त्यांच्या मित्रांना त्यांना सांगायचे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या मैत्रिणींना सांगायचे सबस्क्राईब करा. असे करता माझे 50 सबस्क्राईब झाले आणि त्या 50 सबस्क्राईबचा एवढा आनंद झाला होता ना की तुम्ही शब्दात सांगू शकत नाही. आणि त्यानंतर मग हळूहळू ग्रोथ होत गेली. आणि एक दिवस ना मी एक असं ट्रेंडिंग सॉन्ग आलं होतं, त्याच्यावर डान्स करून एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्याच्यावर 750K म्हणजे 7.5 लाख व्ह्यूज आले. आणि त्या एका व्हिडिओमुळे माझं चॅनल इतकं ग्रोथ झालं की तेव्हा माझे 4-5 हजार सबस्क्राईब झाले. आता माझे 10,000 असतील, कारण मी आता का व्हिडिओ म्हणजे बनवणं बंदच केलं आहे, कारण माझी मुलं सांभाळता मला व्हिडिओ बनवताच येत नाही. पण मी आता चालू करणार आहे. तर असं झालं. त्यानंतर पुन्हा माझा 1 वर्ष गॅप पडला, कारण पुन्हा मी प्रेग्नन्सी कन्सीव्ह केली होती. त्यानंतर मग मी व्हिडिओ टाकणं बंदच केलं. बंद केल्यानंतर ना
मग ते मूडच गेला परत व्हिडिओ टाकण्याचा वगैरे. त्यानंतर मग मी इंस्टाग्राम चालू केलं. इंस्टाग्रामवर मी म्हणजे जास्त मेहनत केलीच नाही, 1-2 व्हिडिओ टाकले आणि माझे 5 दिवसामध्ये 10K फॉलोअर्स कंप्लीट झाले होते. त्यामुळे इंस्टाग्रामवर मी काही जास्त मेहनत केली नाही. त्यानंतर मी असं एका ताईचे व्हिडिओ बघता बघताना मला विशलिंक ॲपची माहिती मिळाली आणि त्या थ्रू ना मी ते विशलिंक ॲप डाउनलोड केलं. त्याच्या थ्रू ते लिंक वगैरे आपण प्रोडक्टच्या टाकून मी ते ॲप म्हणजे चालवत गेले. त्यानंतर ना हळूहळू मला ते सगळे जे ब्रँड्स असतात ना ते समोरून मला असं कोलॅब देत गेले. तर इंस्टाग्रामवर पण अशी मज्जा झाली की माझे फॉलोअर्स वाढले आणि मग मी हळूहळू ना 1-2 असे बाहेरचे प्रमोशन घ्यायचे. पण मला तेवढं काही नॉलेज नव्हतं बाहेरचं, त्यामुळे मी ना ₹500, ₹1000 असंच घ्यायचे प्रमोशनचे. आणि त्यातून पण मला आनंद व्हायचा की मी बाबा मला कोणतरी प्रमोशन देते आणि आपण प्रमोशन करतो, याचा पण खूप आनंद वाटायचा. पण एक दिवस ना म्हणजे मला काही जास्त नॉलेज नव्हतं. एक दिवस वर्क फ्रॉम होमचं ना मला एक प्रमोशन आलं आणि त्या ताईने मला प्रमोशन म्हणजे एक स्टोरी ठेवायची मला ₹500 दिले होते. तर मी स्टोरी ठेवली. ही गोष्ट आहे 3 ऑगस्टची, 3 ऑगस्ट 2024ची. तर मी स्टेटस ठेवला आणि दुसऱ्या सेकंदाला माझा ती स्टोरी डिलीट झाली आणि माझं अकाउंट सस्पेंड झालं, स्ट्राईक लागली अकाउंटला. आणि त्या दिवसापासून आणि मला काही माहीतच नव्हतं. मग त्यानंतर मला मेसेज वगैरे त्यांचा आला की हे फ्रॉड आहे वगैरे असं तसं इंस्टाग्रामवरून. तर मग त्यानंतर माझं फॉलोअर्स आपोआप डेली 40-50 असे कमी होत गेले आणि त्यामुळे ना माझं ते अकाउंट म्हणजे 35K होते, 35,000 फॉलोअर्स होते माझे त्या अकाउंटला आणि माझे वाढतच नव्हते. किती हे केले तर आपोआप दिवसाला 100-200 असे कमीच होत जात होते. त्यामुळे ना माझा रील बनवायचा मूडच गेला. एक ₹500साठी मी माझे इतक्या वर्षाची मेहनत मी पाण्यात मिसळली. खूप वाईट वाटलं आणि त्या ताईचे पण मी पैसे परत देऊन टाकले. त्यानंतर ना मग माझा मूडच गेला तिथे पण व्हिडिओ बनवण्याचा, कारण फॉलोअर्स कमी होत होते. इतकी मेहनत करून पण काय उपयोग होता. मग त्यानंतर मी माझं दुसरं अकाउंट खोललं आणि त्या अकाउंटवर माझे जुने 1-2 व्हिडिओ टाकले आणि ते माझे 11 मिलियनवर एक व्हिडिओ गेला आणि त्यामुळे या चॅनलवर सुद्धा माझे 7 दिवसामध्ये माझे काहीतरी 15 का 20K झालं आणि आत्ता माझे 60,000 फॉलोअर्स आहेत तिथे. तर मी त्यामुळे मी दुसरं चॅनल काढलं. तिथे काढल्यानंतर ना तिथे पण मला स्ट्राईक लागली. काय झालं मला पण माहीत नाही आणि तिथे पण आता हळूहळू माझे दिवसाला 10-20 फॉलोअर्स कमी होत आहेत आणि ते माझंच असं नाही, सगळ्यांचंच होत आहे. त्यानंतर मी हेच अकाउंट कंटिन्यू केलं. दुसरं जे आता काढलेलं आहे देसाई आरती सागर 0309 आणि याच्या थ्रू मी हे अकाउंट विश लिंकला जोडलं, कनेक्ट केलं आणि त्या थ्रू ना मी म्हणजे आपण लिंक पाठवायची, इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवायची त्या लिंकची आणि कोणी समोरच्या व्यक्तीनं जर त्या लिंक थ्रू परचेस केले काही प्रोडक्ट तर त्याची वरची कमिशन आपल्याला भेटते. मग ते आपल्या त्या कंटेंटला किती व्ह्यूज येतात, किती लाईक्स येतात, किती जण लोक शेअर करतात, मग त्यावरून आपल्याला ना ते सगळं ब्रँड बघत असतं विश लिंक थ्रू. मग त्यानंतर मग ते जे ब्रँड्स असतात ना कोलॅबचे वगैरे, तर ते समोरून आपल्याला जेव्हा आपलं व्ह्यूज चांगलं असेल मग तेव्हा ते ब्रँड आपल्यासोबत काम करायला पण ते इच्छुक असतात. मग ते स्वतःहून समोरून आपल्याला मेसेज करतात की आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे वगैरे. तर मला असेच पण मी ही इतक्या वर्षाची मेहनत मला एप्रिल महिन्यामध्ये स्वामींच्या म्हणजे गुरुवारी मला ही कोलॅबरेशन आले होते आणि पहिलं कोलॅबरेशन आलं होतं जे की मला फ्लिपकार्टचं मिळालेलं होतं आणि त्याचं मला जे पेमेंट आहे ते आत्ताच्या जे सोन्याचा भाव आहे त्यातील मी 1 ग्रॅम सोनं म्हणजे त्या पगारातून मी 1 ग्रॅम सोनं घेऊ शकते इतकं मला मिळालेलं आहे. तर खरंच मी स्वामींची खूप खूप आभारी आहे. स्वामींच्या कृपेने मला आता हे फळ भेटत चालू आहे. तर आता मी एप्रिलमध्ये केलं होतं, एप्रिल मे जून, तर एप्रिलचं पेमेंट मला आता जूनच्या 10 तारखेला आलेलं आहे आणि मेचं जुलैच्या 10 तारखेला, म्हणजे प्रत्येक मंथच्या 10 तारखेला आपल्याला ते पेमेंट मिळतं, म्हणजे 2 महिन्याने आपल्याला ते पेमेंट मिळतं. तर आत्तापर्यंत मी सप्टेंबरपर्यंत कोलॅब केलेले आहेत. मग ह्या महिन्याचं मला पेमेंट आलेलं आहे, आता पुढच्या महिन्याचं. तर आत्तापर्यंत मी म्हणजे एप्रिलच्या एंडिंगपासून मला कोलॅब मिळायला सुरुवात झालेली आहे. तर मी आत्तापर्यंत 11 ते 12 कोलॅबरेशन केलेली आहेत, ती पण मोठमोठ्या ब्रँडसोबत. मी तुम्हाला त्यांची नावं सांगते. फ्लिपकार्ट,
मिशो, नायका, डॉक्टर शेट्टी, त्यानंतर नायकाचं मॅट्रिक्स, विश केअर, त्यानंतर हॅपी प्लॅनेट असे भरपूर आहेत ज्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. त्यांनी मला फ्रीमध्ये प्रोडक्टसुद्धा पाठवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला देखील असं काम करायचं असेल ब्रँडसोबत तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी पुढचा व्लॉग बनवेलच की तुम्हाला काय करायचं आहे, कोणता ॲप वापरायचा आहे आणि कसं तुम्हाला ब्रँड कोलॅबसाठी स्वतःहून विचारेल. तर त्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्याच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेल की तुम्हाला काय करायचं आहे. थँक्यू.